आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सोन्याळमध्ये मागासवर्गीय कुटुंबाला जातीय मानसिकतेतून त्रासाचा गंभीर आरोप। घरासमोरील साहित्य पेटवून नुकसान, पोलिसांकडून दुर्लक्षाचा शिंदे कुटुंबाचा आरोप। सोन्याळ गावात मागासवर्गीय कुटुंबावर जातीय मानसिकतेतून त्रास देण्यात येत असून घरासमोरील साहित्य पेटवून देणे तसेच अतिक्रमणाचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिंदे कुटुंबियांनी केला आहे। या घटनेनंतर स्थानिक पोलीस यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शांताबाई वसंत शिंदे यांच्या नावावर असलेल्या ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 551 मधील सुमारे 200 चौरस मीटर जागेवर गावातील सवर्ण गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी बेकायदेशीर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच घरासमोरील ठेवलेले साहित्य हटवणे व काही साहित्य पेटवून नुकसान केल्याचा प्रकार घडला असे कुटुंबाचे म्हणणे आहे। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असली तरी महिना होऊन गेला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप शिंदे कुटुंबियांनी केला आहे। उमदी तालुका जत पोलीस स्टेशनकडून राजकीय दबावापोटी जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। घटनेला 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही न्याय मिळत नसल्याने पीडित शांताबाई वसंत शिंदे कुटुंबाने प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे। प्रशासन या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणामुळे मागासवर्गीय दलित कुटुंबीय तणावाखाली आले आहेत। संबंधित गावगुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर योग्य ती कारवाईची मागणी होत आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।